2 झाले असते पण मी मध्ये स्विच केलं आणि रिटर्न. सगळ्यांचा एक्सपिरियंस चांगला होता म्हणते. 2 ईयर से मैंने इस प्रोसेस के साथ काम किया, सो इट्स वेरी ओवरवेलमिंग. लास्ट 2 ईयर म्हणजे एक्सपिरियन्स फार छान होता. फ्रेंड सर्कल पण खूप छान होतं, वाईब पण मॅच होत होती सगळ्यात. किस बारे में एक्सपीरियंस? खूप मस्त होता माझा एक्सपिरियन्स. 8 महिने झालेले आहेत मला इथे जॉईन करून. गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आज खूप स्पेशल ब्लॉग राहणार आहे आणि हा माझा नवीन मित्र सचिन भाऊ. प्रोसेसमध्ये काहीतरी आहे आमच्या प्रोसेसमध्ये, ग्रीएम प्रोसेसमध्ये, ते तुम्हाला सांगणार आम्ही. आता तर आम्ही सध्या टी ब्रेक झाला आहे तर नाश्ता करणार आहे गाईज. लुक एट दिस गाइस ईटिंग पोहा. अरे यार खूप छान दिसतंय वेदर. करा छान दिसतंय वेदर. गाईज याचे फोटो काढून दिले आहे पण त्याचे पैसे कधी देणार तुम्ही? चल हे बघा गाईज फॉर्मल लुकवाला पोरगा कुठं. तर राहुलचं पण आउटफिट आणि तुझं पण आउटफिट सेम आहे रे. तुझं पण सेम आहे आउटफिट, तुझं पण आउटफिट सेम आहे. नाईस लुक राजू. लुंगी घातली आहे राजूनं, खूप छान दिसत आहे लुकिंग. आमच्या ग्रीएम प्रोसेसला झाली आहे 2 वर्ष बरोबर. सो सेलिब्रेशन वगैरे झालं आहे गाईस, पण फोन काय अलाउड नव्हता, सो त्यामुळे आता जेवण करणार. जेवणामध्ये काय? बिर्याणी. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ये. आणि तुझं आउटफिट खूप छान दिसतंय. राहुल भाऊ तुझी सेम राहुल भाऊ कॉम्बिनेशन बघ शर्टचा. हां. ओ गरमागरम बिर्याणी. हळू. किती इयर्स कंप्लीट झाले? मला तसे 2 झाले असते पण मी मध्ये स्विच केलं आणि रिटर्न आले. छान होता. आता सध्या केक मस्त आहे. केक खा. 8 मंथ सॉरी 10 मंथ. 10 मंथ हो गया. कैसा अच्छा था भाई खाने दे. गाईस सगळ्यांचा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणते आणि मला फक्त झाले इथं 4 महिने झाले फक्त गाईस. 4 महिने झाले फक्त. मला आठवड्यावर बोलते. अनिशाला विचार. आता अनिशाला विचारू आपण. अनिशा सगळे गर्ल्स वगैरे येत आहे गाईस. ओ मेन तर आपल्या भाऊला विचारलंच नाही. भाऊ तुला किती वर्ष झाले? 1 महिना झाला तसं आले. नाही तू तर जुना प्लेअर आहे ना. जुना प्लेअर आहे ना तू. श्रुती ताईला किती 1.5 वर्ष झाले वाटते? मला 1.5 वर्ष झालं गाईज. आता कसा होता अनुभव? खूप छान होता. फ्रेंड सर्कल पण खूप छान होतं, वाईब पण मॅच होत होती सगळ्यांसोबत. खूप छान वाटलं मला 1.5 वर्ष इथे काम करून. थँक्यू. आपण आदित्य मॅडमला विचारू. आदित्य मॅडमला किती वर्षाचा एक्सपिरियंस आहे? आदित्य मैडम आपको कैसा लगा? हाँ, मुझे बहुत अच्छा लगा है. मैंने पहले ही बताया जैसे कि इट इज़ वेरी ओवरवेलमिंग दैट आई वर्कड विद दिस प्रोसेस फ्रॉम पास्ट 2 ईयर्स. तो हाँ, पास्ट 2 ईयर्स से मैंने इस प्रोसेस के साथ काम किया, सो इट्स वेरी ओवरवेलमिंग. आई हैव एक्सपीरियंस्ड मेनी अप्स एंड डाउन्स एंड मेनी advantages and disadvantages of working with this process, and I'm glad working with this process. Thank you ma'am. Thank you so much. भाग्यश्री मॅम कसा होता अनुभव? छान होता. 1 वर्ष काम केलं मी. छान अनुभव होता. 1 वर्ष. हो. सायली ताई खूप छान अनुभव होता. लास्ट 2 ईयर म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्टच एक्सपिरियन्स आहे माझा. इथे 2 इयर्स मी कम्प्लीट केलेत. अजून पुढे करायचंय. ओके थँक्यू. अनिशाला विचारू. अनिशाचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप मस्त. खूप मस्त होता माझा एक्सपिरियन्स. 8 महिने झालेले आहेत मला इथे जॉईन करून आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. सर खूप सपोर्ट करतात आमचे आणि खूप छान वाटलं मला ही प्रोसेस जॉईन करून. किती वर्ष तुला कम्प्लीट झाले? 8 महिने झाले. 8 महिने झाले. ओके चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू.
गरमागरम बिर्याणी आहे गाईस. खाल्लं त्याचं काय? मग तुला पण आम्ही बोललो नॉनव्हेज खासाठी, तुला पण बोललो होतो. ठीक आहे का. सुष्मिता मॅन, हाऊ मनी एक्सपिरियन्स फॉर ग्रियम प्रोसेस? 8 महिने झाले मला. 8 महिने झाले. हा, नोव्हेंबरला जॉईनिंग केली होती. कसं वाटलं प्रोसेस? प्रोसेस छान आहे. हो तुम्ही कॅनरा बँक मध्ये होते ना पहिले? हो, किती वर्ष? 6 वर्ष. 6 वर्ष कसे काढले? तुला विचारू की त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? राजू बोल ना भाई. कितना चालू है? मैं खुद अभी 4था महीना चालू है भाई. 4था महीना. अच्छा, कैसी लगी प्रोसेस? प्रोसेस मस्त है भाई. अपन अपना अपना काम करने का, निकल जाने का, ज्यादा सोचने का नहीं. सब जन सपोर्टिव है. यस ब्रो. निखिल सर? निखिल सर एक नंबर आहे आपण्याची. राजू भाऊला 4 महिने झाले. अच्छा होता एक्सपिरियन्स. बहुत अच्छा काही चलो आपण. काजल, किती महिने झाले? 2. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान आहे. मला असं 2 महिने झालेत, पण मला असं वाटतं तसे काय 3-4 दिवस झालेत. खूप छान आहे. खूप छान आहे. अच्छा. आता मेन राहुल भाऊला विचारू आपण. एक्सपिरियन्स फॉर ग्रियम प्रोसेस? मला एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे आणि जवळपास चांगला एक्सपिरियन्स भेटला. आणि गाईस मला असं वाटलं की इथं खूप काहीतरी वेगळं शिकायला भेटलं. आणि सरांसोबत पण एक्सपिरियन्स चांगलं होतं, मॅनेजरसोबत पण एक्सपिरियन्स चांगलं होतं. आणि 2 गोष्ट वेगळं काहीतरी शिकायला भेटले की BPOमध्ये आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये कसं आपण म्हणजे कसं आपण हे स्ट्रगल करायचं ते. आणखी प्लस कलेक्शन्स आमचं प्रोसेस आहे. कलेक्शनमध्ये मला खूप 2 वर्ष झाले. आणखी सरांकडून पण मला खूप चांगलं काय एक्सपिरियन्स भेटले मला शिकायला. गाईस, थँक्यू गाईस. हा, राहुल भाऊनं पण सांगितलं एक्सपिरियन्स. दोन शब्द. थांब काय. हाय, ग्रियमला मला आता 1 वर्ष कंप्लीट झालं इथे. तर एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. फक्त एक्सपिरियन्स सांगा. किस बारे में एक्सपिरियन्स? ग्रियमचा 2 वर्षापासून काम आहेत ना. अच्छा लगा. अच्छा लगा. टीम कैसी है हमारी? ऐसे इंग्लिश बोलेंगे तो मेरे भी कैसे बोलेंगे? हाँ, चल बादशाह बोल. आज 20 दिन का एक्सपिरियन्स आहे भाई बस. 20 दिवस झाले तुला? हां 20 दिवस झाले. कसं होतं 20 दिवसामध्ये? हां मस्त, एकदम मस्त आहे. कलेक्शन प्रोसेस 1 नंबर प्रोसेस आहे. हां, डिजिटाईडमध्ये. डिजिटाईडमध्ये. अजून काय नाही, एवढंच. ब्रेक किती घेतो ते सांग ना तू. ब्रेक 1 तासाचा घेतो. 58 मिनिटाचा ब्रेक घेतो. 2 मिनिटं सोडतो मी. आजचा ब्लॉग असा होता स्पेशली फॉर आमची जी टीम आहे ग्रियम, त्याला 2 वर्ष कंप्लीट झाली आहे गाईस. आणि हा माझा नवीन मित्र सचिन भाऊ. तर सचिन भाऊ, कशी लागली आमची टीम? 1 नंबर. मस्त वाटली टीम, खूप फ्रेंड. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग जॉली 1 नंबर टीम आहे. सो आजचा ब्लॉग असा होता गाईस. टीमला, आमची जी टीम आहे ग्रियम प्रोसेस, त्या ग्रियमला झाली आहे 2 वर्ष. मला तर फक्त 4 महिने झाले आहे गाईस. आणि ग्रियम प्रोसेसला झाली आहे गाईस 2 वर्ष कंप्लीट. सो मित्रांनो, आजचा स्पेशल ब्लॉग होता. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.